नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. निर्मय सक्सेस अकॅडमी मधला पार्ट 3 भाग 3 राजकीय घडामोडी आपण घेऊन आलेलो आहोत. तरी तुम्ही सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याला बेल आयकॉन दाबून ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन लेक्चर आलं की लगेच माहीत पडून जाते. मित्रांना शेअर करा. MPSCच्या जे गट ब, गट क, पोलीस भरती, इतर सर्व सरळ सेवा भरती त्यासाठी हे चालू घडामोडी उपयुक्त आहे. त्याच्या कारणाने MPSC मागील 1 ते 1.5 वर्षाचा करंट अफेअर्स विचारते. त्यामुळे तुम्ही हे बघा, हे खूप तुम्हाला बेनिफिट ठरू शकतं. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, CP राधाकृष्णन भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कोण आहे? CP राधाकृष्णन. 9 सप्टेंबर 2025 रोजी CP राधाकृष्णन यांची भारताच्या 15व्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. त्यांनी विरोधी गटाचे उमेदवार न्याय बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केलाय. किती मतांनी? 152 मतांनी. कितवे उपराष्ट्रपती आहे? 15वे. हे कोणत्या MPSC सरळ सेवामध्ये विचारते. कोणाचा पराभव केला ते विचारू शकते. किती मतांनी पराभव केला ते विचारू शकते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात त्यांना उपराष्ट्रपतीची शपथ दिली. शपथ कोणी दिली? राष्ट्रपतीने दिली. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर 21 जुलै 2025 पासून उपराष्ट्रपतीची जागा रिक्त होती. राजीनामा कोणी दिला ते विचारते. उपराष्ट्रपतीपद भूषवणारे डॉक्टर राधाकृष्ण हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि R वेंकटरमण तामिळनाडूतील तिसरे. तामिळनाडूतील किती? तिसरे. हे लक्षात ठेवा. राधाकृष्ण यांचा अल्प परिचय बघा. पूर्ण नाव काय? चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन. हे लक्षात ठेवा. चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन. जन्म 20 ऑक्टोबर 1957. जन्म ठिकाण तिरुपूर, तामिळनाडू. शिक्षण BBA VO चिदंबरम मेडिकल कॉलेज. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष. पुढील राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे त्यांनी बघा. महाराष्ट्र जुलै 2024 ते सप्टेंबर 2025. झारखंड फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024. तेलंगणाचा अतिरिक्त कारभार बघितला आहे त्यांनी. पुदुचेरीचा अतिरिक्त कार्यभार बघितला आहे त्यांनी. स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून कारकीर्द सुरुवात केली. 1974 मध्ये भारतीय जनसंघाचे राज्य समितीचे सदस्य होते. 1996 मध्ये भाजप तामिळनाडू सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. 1998 मध्ये कोइंबतूर लोकसभाचे सदस्य होते. हे सगळं थोडं लक्षात ठेवा. याच्यामध्ये एलिमिनेशन मध्ये विचारते. 1999 मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा सदस्य झाले. ते कोंगू वेल्लार गौंडर समुदायातील आहे. ते कोंगू वेल्लार गौंडर समुदायातील आहे. त्यांना पचई तमिळन खरा तामिळ म्हणून ओळखले जाते. त्यांनी स्टॉक मार्केटच्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष समितीवर काम केलेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील त्यांना भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 2004 ते 2007 दरम्यान ते भाजपच्या प्रदेशाध्यक्ष असताना 93 दिवसाची त्यांनी रथयात्रा काढली होती. ते टेबल टेनिस मध्ये कॉलेजचे चॅम्पियन आहे. कॉलेजमध्ये चॅम्पियन होते. खासदार मधून त्यांनी संसदीय वस्त्रोद्योग स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. या व्यतिरिक्त त्यांनी सार्वजनिक उपक्रम व वित्तविषयक संसदीय समितीचे सदस्य म्हणून काम केले. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सगळं डबल बघा आणि याचा पूर्ण लक्षात ठेवा. न्याय बी सुदर्शन रेड्डी त्यांच्या विरोधात हे उभे होते. ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार होते. जन्म कधी झाला? 8 जुलै 1946 रोजी. रंगारेड्डी, तेलंगणा. 1971 मध्ये हैदराबाद मधील उस्मानिया विद्यापीठातून ते कायद्याची पदवी घेतली. कशाची पदवी घेतली? कायद्याची पदवी घेतली. त्यांनी कोणती घेतली होती? BBA. 1995 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातून न्यायाधीश झाले ते बघा. 2005 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम बघितले त्यांनी. 2007 ते 2011 काळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून काम केले होते. सध्या ते हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण व मध्यस्थ मंडळाचे विश्वस्त म्हणून काम करत आहे.
काँग्रेसने तेलंगणामध्ये जातीय जनगणनेसाठी नेमलेले तज्ज्ञ कार्यगटाचे प्रमुख होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा यांनी राजीनामा दिला. तिसरा आपला करंट अफेअर्स. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 1 जुलै 2025 रोजी पदाचा राजीनामा दिलेला आहे. धनखड यांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. राज्यघटनेच्या कलम 67 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. आतापर्यंत राजीनामा देणारे उपराष्ट्रपती बघा, व्ही गिरी, आर व्यंकटरमण आणि जगदीप धनखड, 3 उपराष्ट्रपती. त्यांचा अल्प परिचय बघा. 18 मे 1951 रोजी किठाणा राजस्थानचा जन्म झाला. शिक्षक, BSc LLB. राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष, पूर्वी काँग्रेस, नंतर जनता दल. वकील म्हणून त्यांनी 1979 म्हणून वकील म्हणून नोंदणी केली. 1990 राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते. 1989 ते 1991 लोकसभा सदस्य झुंझुनू मतदारसंघामधून. 1990 ते 1991 केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम बघितलं. 1993 ते 1998 विधानसभा सदस्य किशनगड मतदारसंघातून बघितलं. 2019 ते 2022 पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल होते. कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ. भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट खंडपीठाचे उद्घाटन केले. 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी सर्किट बेंच म्हणून नियुक्ती करण्याची अधिसूचना जारी केली. 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत झाले. 6 जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो. हे बघा, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग. आता पुढचं बघूया. बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल चर्चेत काय? बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल 22 सप्टेंबर 2025 रोजी निवडणूक पार पडली. परिषदेच्या 40 मतदारसंघांपैकी 30 अनुसूचित जमातीसाठी, 5 गैर अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. उर्वरित 5 खुल्या प्रवर्गात आहे. आसाममधील बोडोलँड टेरिटोरियल रिजन BTR ही राज्यघटनेच्या 6व्या अनुसूची अंतर्गत आपल्या जमिनीची नोंदणी पूर्ण करणारी पहिली आदिवासी परिषद ठरलेली आहे. हे लक्षात ठेवा, याच्या कारण आपल्या हे चर्चेत आहे. आसाममधील बोडोलँड टेरिटोरियल रिजन ही राज्यघटनेच्या 6व्या अनुसूची अंतर्गत आपल्या जमिनी नोंदी पूर्ण डिजिटल करणारी पहिली आदिवासी परिषद ठरली आहे. नरेंद्र मोदी यांचा विक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जुलै 2025 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून काढला आहे. सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी 16वी लोकसभा पहिल्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे नेते बघा, पंडित जवाहरलाल नेहरू 6130 दिवस भूषवला होता. 16 वर्ष 286 दिवस भूषवला होता. नरेंद्र मोदीने 4078 दिवस भूषवला आहे, 11 वर्ष 60 दिवस. इंदिरा गांधीने 4077 दिवस भूषवला आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष जनसुरक्षा विधेयक जे 2024 मध्ये पारित झालं, महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी मांडले. विधानसभेत मंजूर कधी झाले? 10 जुलै 2025 रोजी. उद्देश काय? डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटाच्या बेकायदेशीर कारवायाचा रोखणे. या कायद्यानुसार बेकायदा संघटनाच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होते. 2 ते 7 वर्षाची शिक्षा होते. या कायद्याअंतर्गत होणारे गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचे असतील. बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असेल. राजपत्रामध्ये अधिसूचना प्रकाशित करून कोणत्या संस्थेला बेकायदेशीर म्हणून घोषित करू शकते. अधिसूचनेचा कालावधी सल्लागार मंडळीच्या पुष्टीने केल्यास घोषणा 1 वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहील. आढावा घेऊन पुन्हा एका वर्षासाठी लागू वाढवता येईल. आता सल्लागार मंडळ बघा, 1 वर्षाच्या कालावधीसाठी राहील. आढावा घेऊन पुन्हा 1 वर्षासाठी वाढवता येईल. हे सल्लागार मंडळ बघा, या मंडळात 3 व्यक्तींचा समावेश असेल. हे सदस्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे.
होते किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास पात्र आहेत. यापैकी एकाची नियुक्ती म्हणून अध्यक्ष म्हणून केली जाईल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त बेकायदेशीर कारवाईसाठी वापरले जाणारे कोणतेही ठिकाण अधिसूचित करू शकते, त्याचा ताबा घेऊ शकते. या कायद्याखाली गुन्ह्याचे तपास उपनिरीक्षक पेक्षा कमी दर्जाचा अधिकारी करू शकणार नाही. आता लोकपालनं नवीन ब्रीदवाक्य आणलंय. भारताच्या लोकपालने 11 जून 2025 रोजी नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजारीकरण, एम्पॉवर सिटीजन, एक्सपोज करप्शन हे ब्रीदवाक्य स्वीकारले आहे. जुने ब्रीदवाक्य काय होते? मा ग्रीदा कास्य स्विद धनम ईशा उपनिषदातील आहे, हे लक्षात ठेवा. जुने ब्रीदवाक्य हे आहे आणि नवीन ब्रीदवाक्य आहे नागरिक सशक्तीकरण आणि भ्रष्टाचार उजागीकरण. राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. 25 जून 1975 रोजी देशात लागू करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय आणीबाणीला 25 जून 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहे. 2024 मध्ये भारत सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला होता. आणीबाणी बद्दल बघा, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 हा होता. हा MPSC मध्ये विचारू शकते. संविधान दिन, हत्या दिन हा लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारची आणीबाणी होती? राष्ट्रीय आणीबाणी, कलम 352 अंतर्गत. हे MPSCच्या राज्यसेवामध्ये विचारू शकते. कारण काय देण्यात आले होते? अंतर्गत शांतता हे कारण देण्यात आले. घोषणा काय होती? कोण केली होती? फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते, यांनी घोषणा केली होती. शिफारस कोणी केली होती? इंदिरा गांधी सरकारने केली होती. तेलंगणामध्ये SC वर्गीकरण लागू करण्यात आलेले आहे. तेलंगणा सरकारने अनुसूचित जातीच्या SC वर्गीकरणाची अंमलबजावणी करणारी अधिसूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून 14 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध केली. देशात अनुसूचित जातीच्या SC आरक्षणाची अशी वर्गीकरण अंमलबजावणी करणारे देशातील पहिले तेलंगणा हे पहिले राज्य ठरले आहे, हे लक्षात ठेवा. हे विचारू शकते. हरियाणाने यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये SC उपवर्गीकरण अधिसूचित केले. त्यामुळे हरियाणा येथे असे धोरण अनुसूचित करणारे पहिले होते, परंतु त्यांनी अंमलबजावणी केली नाही. आंध्र प्रदेशमध्ये SC वर्गीकरण मंजूर केले आहे. आता इथे कधी लागू होईल सांगता येत नाही. भूषण गवई हे 52वे न्यायाधीश आहे, सरन्यायाधीश होते. वरिष्ठ न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई 14 मे 2025 रोजी 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली, हे लक्षात ठेवा. विचारू शकते. 52वे होते म्हणून हे लक्षात ठेवा. न्यायालयीन KG बालकृष्णन यांच्यानंतर न्यायालयीन गवई सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे दुसरे दलित ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे न्यायाधीश गवई हे नागपूर बार असोसिएशन तिसरे सदस्य आहेत. त्याआधी न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायाधीश शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते. न्यायाधीश गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश ठरले आहेत. त्यांच्याबद्दल आपण त्याचा अल्प परिचय बघूया. जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. बार असोसिएशन मध्ये प्रवेश 16 मार्च 1985 मध्ये झाला. वकिली बघा, 1987 ते 1990 दरम्यान मुंबई उच्च न्यायालय येथे वकिली केली. ते नागपूर व अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते. 1990 नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली. सरकारी वकील कधी होते बघा, 1992-1993 पर्यंत नागपूर खंडपीठात सहाय्यक सहकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम केले. 17 जानेवारी 2002 मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश, अतिरिक्त न्यायाधीश बघा, 14 नोव्हेंबर 2003 रोजी बढती मिळाली. कायमस्वरूपी न्यायाधीश 12 नोव्हेंबर 2005 रोजी. त्यांनी उच्च न्यायालय मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी या खंडपीठावर विविध पीठाचे अध्यक्षपद भूषवले. सर्वोच्च न्यायालय बघा, 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची बढती झाली. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना कालमर्यादा ठरवून दिलेला आहे. खटला बघा, तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडू राज्यपाल व इतर. निर्णय 8 एप्रिल 2025. निर्णय देणारे खंडपीठ R महादेवन, न्यायाधीश JB पार्डीवाला. मुख्य निर्णय काय? राज्याच्या विधेयकावर राज्याचे जे विधेयक सहमत केले जाते बिल,
निर्णय घेण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यासाठी प्रथमच कालमर्यादा आहे, म्हणजे निश्चित केली आहे. आता कोणतेही बिल राज्यपाल आणि राष्ट्रपती रोखून ठेवणार नाही जास्त दिवस. विधेयक संमती रोखायची असल्यास किंवा ते राष्ट्रपतीसाठी राखून ठेवायचे असल्यास राज्यपालांनी ती कृती 3 महिन्यात करणे आवश्यक आहे. 3 महिन्यात करणे आवश्यक आहे. राज्यपालांनी संमती रोखून धरलेले विधेयक विधानमंडळाने पुन्हा मंजूर केल्यास राज्यपालांनी संमती देणे अनिवार्य आहे. हे लक्षात ठेवा. 3 महिने हे लक्षात ठेवा. आता राष्ट्रपतीसाठी कालमर्यादा बघा. राष्ट्रपतींनी त्यांच्या विचारात राखून ठेवलेल्या विधेयकावर 3 महिन्याच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतीच्या निर्णयांना तसेच विहित कालमर्यादेपेक्षा जास्त होणाऱ्या विलंबनांना न्यायालयीन पुनर्विलोकन लागू होईल. पश्चिम विभागीय परिषदेची बैठक झाली ते बघा. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे येथे पश्चिम विभागीय परिषद वेस्टर्न झोन काउन्सिल 27वी बैठक पार पडली. पुण्यामध्ये पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात आतापर्यंत 8व्यांदा, मुंबईत 7 वेळा ही परिषद पार पडली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराज्यीय परिषद सचिवालयाद्वारे या परिषदेचे आयोजन केले जाते. पश्चिम विभागीय परिषदेमध्ये गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहे. हे बघा. 19 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. ते 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत. त्यांची राजीव कुमार यांनी जागा घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या सदस्याच्या नियुक्तीबाबतच्या नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. यासोबतच डॉक्टर विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्तपद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांचा अल्प परिचय बघा. 1988 मध्ये बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय सहकार सचिव म्हणून त्यांनी निवृत्त झाले. ते 2024 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली त्यांची. जन्म बघा. 27 जानेवारी 1964, आग्रा, उत्तर प्रदेश. शिक्षण BTech IIT कानपूर. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापनेची महत्वाची भूमिका. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करताना गृह मंत्रालयाच्या जम्मू काश्मीर विभागाचे प्रमुख होते. उत्तराखंडमध्ये UCC लागू. आता हे बघा. उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी संहितेच्या UCC अधिसूचना त्यांच्याबाबतची नियमावली जारी केली. यासह स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा UCC अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. तसेच त्यांनी विवाह, घटस्फोट, लिव्ह-इनच्या अनिवार्य नोंदणीसाठी UCC पोर्टलचे अनावरण केले. उत्तराखंड सरकारने 27 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली UCC संबंधित तज्ज्ञ समितीची स्थापना केली. विवाह, घटस्फोट, वारसा, लिव्ह इन रिलेशनशिप अशा 4 प्रकारच्या प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कायद्याच्या 7 परिशिष्टीमध्ये 392 कलमे आहेत. कायद्याची वैशिष्ट्ये बघा. सर्व धर्मातील नागरिकांना हा कायदा लागू असेल. कायद्यानुसार बहुपत्नीत्व, बालविवाह बंदी आहे. राज्यघटनेच्या कलम 342 आणि 366-25 नुसार निर्देशित अनुसूचित जमातींना UCC कायदा लागू नाही. सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, वारसा आणि लिव्ह इन आदीबाबतच्या हक्काचे संरक्षण आहे. विवाहानंतर 60 दिवसात त्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे विचारू शकते. संबंधित प्रमुख मुद्दे बघा. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये समान नागरी संहिताची तरतूद केली आहे. आतापर्यंत समान नागरी संहिता लागू करणारे गोवा हे भारतातील एकमेव राज्य होते. 1967च्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा UCC लागू करण्यात आला होता. न्यायालयीन रंजना प्रकाश देसाई समिती. गुजरात सरकारने 4 फेब्रुवारी 2000 रोजी समान नागरी संहितेसाठी गरज ओळखण्यासाठी त्यासाठी एक मसुदा विधेयक तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. हे लक्षात ठेवा. दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त झालेले आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. दिनेश वाघमारे यांची 20 जानेवारी 2025 रोजी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. UPS मदान यांनी त्यांची जागा घेतली आहे. त्यांनी जागा घेतली यांची. ते महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त ठरले आहे. कितवे? 7वे, हे लक्षात ठेवा. ते पुढील 5 वर्षासाठी, किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी कार्यरत असतील. नेमणूक राज्यपाल करतात. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग बघा, स्थापना कधी झाली? 26 एप्रिल 1994 रोजी झाली. हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे MPSC मध्ये विचारते कधी झाली म्हणून. राज्यघटनेची तरतूद बघा, हे कलम विचारते. कलम 243K ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि कलम 243 ZA शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी. राज्य निवडणूक आयुक्तावर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मतदार याद्या तयार करण्याचे अधीक्षण, संचालन, नियंत्रण करण्याची तसेच त्यांच्या निवडणूक घेण्याची जबाबदारी राहील. राम शिंदे विधान परिषद सभापती. भाजप नेते राम शिंदे 19 डिसेंबर 2024 रोजी विधानसभा परिषदमध्ये त्यांनी आपला पदभार सांभाळला. सभापती बिनविरोध निवड झाली. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या सदस्यत्वाची मुदत 7 जून 2022 रोजी संपली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे 7वे सभापती ठरले आहेत. ठीक आहे, कितवे? 7वे सभापती ठरले आहेत. अण्णा बनसोडे हे विधानसभाचे उपाध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची 26 मार्च 2025 रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. बनसोडे यांना उपसभापतीसाठी निवडण्याचा प्रस्ताव अजित पवार यांनी मांडला होता. त्याला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले होते. रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झालेल्या आहे. प्रथमच आमदार असलेल्या भाजपच्या नेत्या रेखा गुप्ता यांची 20 फेब्रुवारी 2025 रोजी रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतला. त्या दिल्लीच्या एकूणात 9व्या मुख्यमंत्री आहेत. त्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहे. याच्या पहिले सुषमा स्वराज भाजप, शीला दीक्षित काँग्रेस आणि आतिशी मार्लेना हे आपच्या आहे. हे लक्षात ठेवा. गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा कोणती? शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांना 29,595 मतांनी पराभव केला. 1974 मध्ये जुलाना हरियाणा येथे त्यांचा जन्म झाला. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत. 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या त्या अध्यक्षा होत्या. दक्षिण दिल्ली नगर परिषदेच्या त्या महापौर होत्या. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी मार्लेना यांची 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. त्या दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग. चर्चेत काय? तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी 14 मार्च 2025 रोजी आग लागली होती. त्या आगीत अग्निशामक दलांच्या यांना 500 रुपयाचे जळालेल्या नोटाचे मोठे मोठे गट्टे सापडले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच्यावर म्हणून महाभियोग आणि चौकशी यांची ते दोषी सापडले आणि त्यांच्यावर महाभियोग. आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मॉडेल युथ ग्रामसभा बघा, हा कार्यक्रम बघा. पंचायत राज मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने आणि कोणी? पंचायत राज मंत्रालय. हे लक्षातच ठेवा एवढं. ऑक्टोबर 2025 पासून मॉडेल युथ ग्रामसभा उपक्रम सुरू केला. नागरिकांची एक अशी नवीन पिढी तयार करणे जी महत्त्वपूर्ण, जबाबदार आणि सक्रिय असेल. तसेच विद्यार्थ्यांना पंचायत राजचे व्यावहारिक ज्ञान प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम मॉडेल UN या शैक्षणिक उपक्रमावर आधारित आहे. 1100 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. या निवडलेल्या शाळांचा नमुना ग्रामसभा आयोजित केला जाईल. त्यामध्ये इयत्ता 9वी ते 12वी विद्यार्थी सहभागी होतील. हे लक्षात ठेवा. 12वी 9वी. बक्षीस कसं आहे? प्रथम बक्षीस बघा. प्रत्येक शाळेला 1 कोटी रुपये आहे. द्वितीय क्रमांक 75 लाख रुपये, तृतीय क्रमांक 50 लाख रुपये आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे खूप महत्वाचं आहे. हे विचारू शकतं डबल म्हणजे अजून विचारलंय. शाळेला मदत. पंचायत राज मंत्रालय प्रत्येक शाळेला नमुना ग्रामसभा आयोजित करण्यासाठी 20,000 रुपयाचा निधी
आधार निधी दिला जाणार आहे. पायलट प्रकल्प उत्तर प्रदेशातील JNV बागपत, राजस्थानमधील EMRS अलवर येथे 2 स्वतंत्र प्रायोगिक प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेले आहेत. आता बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे बघा. 2 टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर 121 मतदारसाठी, दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर 122 मतदारसंघासाठी. निकाल 14 नोव्हेंबर 2025 रोजीला. हे विचारू शकते, हे लक्षात ठेवा. किती विधानसभाच्या जागा आहे? 243 आहे. बिहार विधानसभा. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. इथं ST साठी 2 राखीव जागा आहे, SC साठी 38 आहे आणि एकूण जागा 243 आहे. निवडणूक आयोगाने अभिनेत्री नीतू चंद्रा आणि कांती प्रकाश झा यांची बिहार स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. बिहारमधील एकूण पात्र 7,43,00,000 उमेदवार आहे. मोबाईल ॲपद्वारे मतदान आता सुरू केलं आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉइड आधारित मोबाईलचा वापर करून मतदान प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान प्रक्रियेत हा क्रांतिकारी बदल घडवून स्वीकारणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. हे पहिले विचारतेस मित्रांनो, हे लक्षात ठेवा बरं. हे विचारते म्हणजे विचारतेस. मतदान प्रक्रियेत सीडॅक आणि बिहार राज्य निवडणूक आयोगाद्वारे विकसित 2 मोबाईल ॲप्स वापरले जातील. विभा कुमारी बघा. बिहार पूर्व चंपारण येथील पाखरी दयाल येथील विभा कुमारी भारतातील पहिल्या मतदार बनल्या आहे. जून 2025 मध्ये झालेल्या नगरपालिका पोटनिवडणुकीदरम्यान त्यांनी पहिले मोबाईल आधारित इलेक्ट्रॉनिक मतदान केले. सर्व मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार असलेले बिहार हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. 1200 पेक्षा कमी मतदार असलेले हे पहिले राज्य ठरलेले आहे मित्रांनो. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याकडे DMER ची लॅबोरेटरी असिस्टंट लॅब टेक्निशियनची बॅच आहे. हे पूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. हे तुम्ही आपल्या मित्रांना ज्याच्यात DMLT वगैरे झाला आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. टॉपिक वाईज आहे, डिटेल्स बॅच आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन पण आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ लेक्चर आहे खूप सारे, ते तुम्ही एकदा हे बॅच घ्या. एकदम कमी किमतीत आहे. आरोग्य विभागातही ते कामी पडते, लॅब टेक्निशियन्स वगैरे. फार्मसी ऑफिसरची आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे, ते तुम्ही एकदा बघा. आम्ही TT CTT हे बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, हे तुम्ही बघा. आदिवासी चौकीदारची एक बॅच लॉन्च केली आहे. हा आपला ॲप आहे, याच्यावर जा, सर्च करा प्ले स्टोअरवर, नाही तर इथं स्कॅन करा, डायरेक्ट तुम्हाला येऊन जाईल. हा माझा नंबर आहे, इथं तुम्ही कधी मला कॉल करू शकता. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. आमच्या तुम्ही यूट्यूब लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला नाही का नवीन नोटिफिकेशन लेक्चर. आणि आपले जे करंट अफेअर्स आहे ते एकदम उत्तम दर्जाचे आहे. आपले विचारणारच हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.